ग्राहक कायद्याचा वापर केल्यास ग्राहकाला निश्चित न्याय मिळतो. तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बचत भवन इथं झाला कार्यक्रम. ग्राहक कायद्यात मोठी ताकद आहे. त्याचा वापर केल्यास निश्चितपणे ग्राहकाला 100% न्याय मिळतो, असं प्रतिपादन गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केलं. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बचत भवन इथं झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात फोटोपूजन आणि दीपप्रज्वलनानं झाले. यावेळी किल्ले सामानगड येथील राष्ट्रध्वज ठेवण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीनं तहसीलदारांना संदूक प्रदान करण्यात आले. तहसीलदार शेळके पुढे म्हणाले, सामान्य नागरिकांपासून मोठ्या पदावरील अधिकाऱ्यापर्यंत आपण सर्वजण ग्राहक असतो. आपली फसवणूक होऊ नये यासाठी वस्तू घेताना चिकित्सकपणे वजन माप पाहावेत. वस्तू खरेदीच्या बिलाची पावती घ्यावी. तसंच ग्राहकांना सेवा देणाऱ्यांनी देखील आपण आपलं काम प्रामाणिकपणे करावं, असं आवाहन त्यांनी केलं. प्रमुख वक्ते ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मिळालेले सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार करण्याचा आणि निवारण करण्याचा हक्क, ग्राहकांच्या शिक्षणाचा अधिकार या 6 हक्काविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर वितरण, महसूल, कृषी, एसटी महामंडळ, बँक, ऑनलाईन फसवणूक याविषयी कायदेशीर माहिती देत 2019चा सुधारित ग्राहक कायदा ग्राहकांच्या हिताचा कसा आहे हे सांगितलं. यावेळी प्राध्यापक किसनराव कुराडे, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सुभाष चोथे, दत्तात्रय देशपांडे, अमर चव्हाण, के.टी. शेलार, फुलाजी खैरे, स्वप्नील अर्दाळकर आदींनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या महिला जिल्हाध्यक्षा निशा बडवे, जिल्हा सचिव तानाजी पाटील, तालुका पुरवठा निरीक्षक ओमकार आढाव, सहाय्यक संदीप चव्हाण, आकाशदीप राठोड, मनोहर कापसे, सूर्यकांत देसाई, धोंडीराम शिंदे, रवी भोसले, अजित पाटील, सुभाष घेवडे, सर्जेराव कदम, शुक्राचार्य चोथे, संतोष भोसले, सरपंच संघटना अध्यक्ष बसवराज आरबोळे आदींसह ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.